रायगडचा मान वाढला, शिवसेनेचा आवाज बुलंद झाला। महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खार भूमी मंत्री, शिवसेना विधिमंडळ उपनेते माननीय नामदार श्री भरतशेठ गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन। आपल्या नेतृत्वाखाली रायगडच्या सर्वांगीण विकासाला नवी उंची लाभो हीच मनपूर्वक सदिच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र सदाशिव थोरवे, आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ। संत निरंकारी सत्संग यांच्या वतीने मार्केवाडी येथे आयोजित सत्संग सोहळ्यातील मुक्ती पर्वासाठी असंख्य सदस्य उपस्थित होते। या कार्यक्रमात मार्केवाडी येथे सत्संग भवन उभारण्यासाठी जमीन देण्याचे जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी जाहीर केले। कर्जत तालुक्यातील मार्केवाडी येथे मुक्ती पर्व या आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। संत निरंकारी परिवार यांच्या माध्यमातून सद्गुरू बाबा सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संपूर्ण निरंकारी जगतात मुक्ती पर्व दिवस साजरा केला जातो आणि या कार्यक्रमाचे आयोजन मार्केवाडी येथे सत्संग परिवाराच्या वतीने करण्यात आले होते। कर्जत तालुक्यातील मार्केवाडी येथील मयुरेश सभागृहात 500 ते 600 संत सत्संग सदस्यांच्या उपस्थितीत साजरा झाला। यावेळी निरंकारी परिवाराचे अलिबाग येथील शिवराम गायकर महाराज यांनी मार्गदर्शन केले। सद्गुरूंचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं महान कार्य हे संत महात्मा करताना दिसून आले। कार्यक्रमास्थळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष, युवक तसेच बालकांची उपस्थिती होती। भक्तिमय वातावरणात विविध आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले। उपस्थित भाविकांनी शांततेत कार्यक्रमाचा लाभ घेतला। मुक्ती पर्वाच्या माध्यमातून उपस्थितांना आध्यात्मिक विचार, आत्मचिंतन आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला। रायगड जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे, आगरी समाज संघटनेचे कर्जत तालुकाध्यक्ष संतोष पेरणे तसेच सेवा दलाचे सदस्य उपस्थित होते। रायगड जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी आपल्या भाषणामध्ये आपण जरी सत्संगामध्ये जात नसलो तरी गावात होणाऱ्या सत्संग यांचे स्वर आपल्या कानी पडत असतात। त्यात आमच्या गावातील सर्व भक्त मंडळी यांच्या माध्यमातून चांगले कार्य सुरू असल्याचं आपण पाहत आहोत। त्यामुळे आपल्या गावातील सर्वांची चर्चा केली असून गावठाण भागातील काही जमीन सत्संग भवन उभारण्यासाठी देण्याचा आमचा विचार आहे। या भावनांचे उभारणीसाठी आपल्या परीने मदत देखील केली जाईल असे बाबू घारे यांनी जाहीर केले। बरेच वर्ष झाली गावामध्ये आम्ही जरी सत्संगला येत नसतो तरी सत्संग चालू असतो त्याचा आवाज माझ्या घरापर्यंत येत असतो। त्यामुळे कलत नकलत काही गोष्टी सवय होत असतात आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आपण काम करताय संत निरंकारी मंडळाच्या माध्यमातून जे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपलं काम चालू आहे त्या कामासाठी मी आपल्याला माझ्याकडून माझ्या गावाकडून शुभेच्छा तर देईलच आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आमच्या ग्रामस्थांची संकल्पना आहे ते सत्संग भवन मार्केटमध्ये ते उभारण्यात यावं, त्याच्यासाठी जास्तीत जास्त ताकद लावून ते पुढच्या 15 ऑगस्टच्या अखेरीपर्यंत कसं आपल्याला होईल त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणार आहे। जागेचा थोडा तिढा होता तो पण आता सरळ सुटलेला आहे। ग्रामस्थांची मोठी जागा सुद्धा पर्यंत होईल, गेल्या महिन्याभरापर्यंत सुद्धा होईल आणि जो काही सभामंडपासाठी फंड लागेल आता मला तुम्ही सर्वांनी जिल्ह्यामध्ये पाठवलेला आहे। त्यामुळे मी सुद्धा माझ्या ताकदीने जो काही जे काही तिथे फंडातून मदत करता येईल मला स्वखर्चाने स्वतः आपण मदत करता येईल ती मी येणाऱ्या काळामध्ये सत्संगसाठी करणार आहे। कारण गावामध्ये एक चांगलं कार्य आमच्या कांबळे महाराज असतील, मला दिसत महाराज आहेत पुढे यांच्या माध्यमातून साधारणपणे मला 30 वर्ष होऊन गेले असतील गावामध्ये सत्संग होते। खूप चांगलं कार्य आहे कारण जर माणसाचे विचार चांगले असतील तर पुढची पिढी चांगली घडणार आहे। महिलांच्या उरामध्ये जर मुलं चांगली जन्माला येणार असतील तर तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे पुत्र व्हावा ऐसा ज्याचा पहिली लोकी झेंडा। जर मुलांना गर्भामध्ये जर संस्कार झाले तरच मुलं चांगली जन्माला येतील यात काही मात्र शंका नाही। म्हणून मी आपल्या सर्व कर्जतमधील सत्संग बांधवांना माझ्याकडून आज सत्संगसाठी शुभेच्छा देतो आणि परत एकदा जाताना सांगतो 15 ऑगस्टच्या पुढील येणाऱ्या 15 ऑगस्ट 27च्या 15 अगोदर आपण भव्य दिव्य असे निरंकारी भवन मार्केटमध्ये उभारून कर्जत लाईव्हसाठी रामदास माई कशे।